जळगाव जामोद मतदारसंघात महायुतीतील भाजपाचे उमेदवार आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी विकास कामांच्या भरोशावर यावेळी विधानसभा 2024च्या निवडणुकीत सलग 5वा विजय संपादन केला आहे। आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या विधानसभा निवडणुकीतील सलग 5व्या विजयामुळे जळगाव मतदारसंघाची नुकतीच रौप्य महोत्सवी वर्षात एंट्री झाली आहे। यावेळी झालेल्या निवडणूक युद्धात आमदार कुटे यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांकडून साम दाम दंड भेद नीतीचा अवलंब करण्यात आला होता। परंतु गेल्या 20 वर्षात भाजपा महायुतीचे विद्यमान नवनियुक्त आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी विविध विकास कामे केली आहेत। त्यामध्ये 140 गाव पाणी पुरवठा योजना ही मतदारसंघातील नागरिकांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची 140 गाव पाणी पुरवठा ही योजना एक मैलाचा दगड म्हणून ओळखल्या जाते। त्यामुळेच मतदारसंघातील जनता आमदार डॉक्टर संजय कुटे यांना जलयोद्धा म्हणून ओळखते आणि ते खरेही आहे। याच सोबत मतदारसंघातील लहान मोठ्या खेड्यांना जोडणारे रस्ते, पाणंद रस्ते, प्रत्येक गावात उभारलेले सभागृह, सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे, सांस्कृतिक भवन, विविध चौकांचे सौंदर्यीकरण हे आणि सारखी असंख्य विकास कामे डॉक्टर संजय कुटे यांनी मतदारसंघात केली आहे। त्यामुळेच जळगाव जामोद मतदारसंघातील जनतेने मतदारसंघाचा आणखी झपाट्याने विकास करण्यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांना सलग 5व्यांदा निवडून दिले आहे। जनतेच्या आपल्यावरील दृढ विश्वासावर बोलताना मी मतदारसंघातील सेवक आहे, हा जनतेचा विजय आहे, त्यांच्या सेवेत मी सदैव तत्पर आहे। जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून सलग 5व्यांदा मला जी संधी दिली त्या संधीचं नक्कीच मी सोनं करणार। त्याबद्दल सर्व मतदारसंघातील मायबाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, असे प्रतिपादन आमदार कुटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। आमदार कुटे हे सलग 4 वेळा आमदार राहिले असून काही काळ त्यांनी राज्याचे कामगार कल्याण तथा ओबीसी कॅबिनेट मंत्रीपद भोगले आहे व आता जर ते निवडून आले तर पुन्हा राज्याचे मंत्रीपद त्यांना मिळेलच अशी चर्चा मतदारसंघात सुरू होती। एकीकडे वंचित बहुजन आघाडीकडून वैद्यकीय क्षेत्रात पारंगत मराठा समाजातील एक नवा चेहरा डॉक्टर प्रवीण पाटील, परिवर्तन महाशक्तीतील स्वराज्य पक्षाकडून शेतकरी नेते प्रशांत डिक्कर, महाविकास आघाडीकडून डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर, तर दुसरीकडे डॉक्टर संजय कुटे असे युद्ध जुंपले होते। आमदार कुटे यांना पराभूत करण्यासाठीच कदाचित तथाकथित शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांना विरोधकांनी उभे केले असावे अशी चर्चा मतदारसंघात होती। त्यातच ऐन मतदानाच्या दिवशी प्रशांत डिक्कर यांच्यावर हल्ला होणे कदाचित हा सहानुभूती मिळवण्याचा स्टंट असावा अशा अनेक उलटसुलट चर्चा होताना दिसून आल्या। विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे निवडणूक स्पर्धेत असल्याचे अवास्तव चित्र मतदारसंघात निर्माण झाले होते। मात्र या उलट विशेष बाब म्हणजे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात महायुतीचे डॉक्टर संजय कुटे यांची प्रमुख लढत ही महाविकास आघाडीच्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांच्यामध्येच खरी लढत झाली। यामध्ये जनतेने विकास कामांना प्राधान्य देऊन पुन्हा एकदा आमदार डॉक्टर संजय कुटे यांना निवडून दिल्याने मतदारसंघातील जनता डॉक्टर संजय कुटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे या निकालावरून दिसून येते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, जळगाव। आपल्या गावात आपण 589 मतांनी पुढे आहोत, त्याबद्दल आणि या विजयासोबतच आपल्या सर्व कार्यकर्त्यावर आपण सर्व कार्यकर्ते आहोत, जिल्हा पोलीस नाही, सर्व कार्यकर्त्यावर आमदार साहेबच्या माध्यमातून जनतेने आपल्याला भरपूर जबाबदारी टाकलेली आहे। आपण मागच्या 20 वर्षापासून संजीवनीच्या रूपाने आपण सर्वांचा विकास कामं करायला आहोत आणि त्याच विकास कामाची पावती आपल्याला आज मिळालेली आहे। सर्व लोक म्हणते की क्वचित आपला भाऊ पुढे येणार नाही, पण आपल्या भाऊनं 20,000ची आघाडी घेतलेली आहे आणि आता पुढचे 5 वर्ष आहेत त्यात आपल्या सर्व लोकांच्या सोबत घेऊन सर्व लोकांना विकास आणि फक्त आपल्याला एकच मुद्द्यावर पुढचं जे इलेक्शन केलं आहे ते फक्त विकास विकास आणि विकास। बंधूंचे जाहीर आभार। सर्वांचा सहभाग आहे आणि कुणीही म्हणजे कुणाला असं तिरपं तारपं बोलू नका, ही नम्र भावना दुसरं नाही, याबद्दल सर्वांनी काळजी घ्या। विनंती आज सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली, गोंधळ होतो। आपण फक्त पहिल्या फेरीत 200 लोकांना मागं होतो, त्याच्यानंतर 23 फेऱ्यापर्यंत आपण आपला चांगल्या पद्धतीने सांगू शकले नाही।
आणि तरी भाषण देताना संजीवनी एकच मेसेज केला, त्याखाली आपल्या सर्व कार्यकर्त्यांना भविष्यात आपल्याला काम करायचं आहे. कोण गेलं की गेलं त्याचंही स्वागत. आता येणाऱ्या 2-3 महिन्यात आपल्या जिल्हा परिषदेचे सामोरे जायचं, त्यामुळे काहीच कोणाला काही बोलू नका. सर्वांनी आपल्याला मतदान केलं. आज आपण या गावात 600 मतांनी पुढे राहिलो, 589 मतांची आपल्याला आघाडी आहे. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा. आपण सर्वांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांचे, गावकऱ्यांचे, सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आता आणि लाडक्या बहिणींचा विशेष प्रेम आपल्याला मिळतो. त्यामुळे सर्वांचे आभार. आता कोणी काही कोणाला आपली रॅलीचं समाप्त झाली आणि आता भविष्यात आपल्याला सवयीचंच काम आहे. त्यामुळे आता